लिटरली पहिल्यांदा आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही हे करू शकतो. आम्ही 12 तास त्या वायरलेसच्या गाडीवर काम करायचं. म्हणजे रात्री डेड बॉडी असायच्या, कुठेतरी मारामाऱ्या व्हायच्या. तेव्हा आम्हाला युनिफॉर्म चेंज करायला जागा नव्हत्या, आम्हाला बाथरूम नव्हते, आम्हाला म्हणजे 14 तास जर नाईट करायची तर पाठ टेकायला पण जागा नव्हती. मी त्यावेळी मोबाईल नव्हते, काय नव्हते. मी ती बॉडी बघायला गेली, मग ते फायर ब्रिगेडला बोलून बॉडी काढली. त्या सगळ्या गडबडीत मला 11:30 झाली. माझ्या घरात माझ्या लक्षात नव्हतं की माझी कामवाली जी मुलगी माझ्या मुलीला सांभाळायला आहे, तिचे वडील एक्सपायर झाले, ती तिकडे गेलेली. पण किती मुलगी आई आपल्या घरातून जाणाऱ्या मुलाला सांगते की तू कॉलेजमध्ये जातोय, तुझ्याबरोबर ज्या मुली आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं तुझं काम आहे बहिणीसारखं. आपण आपल्या बहिणीला कोण पोराने बघितलं की मग चिडतो, पण ती जी दुसऱ्याची बहीण आहे तिला आपण कधीही प्रोटेक्शन देतो. त्याचं सॅल्यूट आहे त्या वर्दीला कायमचा. अरे सगळेच सिंगम असतात.